ऊस तोडीचा हंगाम जोरात सुरू झाला होता। स्थानिक शेतकरी विनायक रावांनी नवीन ट्रॅक्टर घेतला होता आणि कामासाठी अनुभवी चालक अविनाश याला नियुक्त केले होते। अविनाश सोबत ऊसतोड मजुरांची एक टोळीही आली होती, ज्यात समीर आणि त्याची पत्नी रुपाली हे जोडपे काम करत होते। समीर कष्टाळू होता, पण रुपालीला हे खडतर आयुष्य फारसं आवडत नव्हतं। ती दिसायला सुंदर होती आणि तिच्या मनात सुख विलास यांची ओढ होती। अविनाश हा ट्रॅक्टर चालक असल्यानं त्याला शारीरिक श्रम कमी होते आणि त्याचे व्यक्तिमत्व रुपालीला आकर्षित करू लागले। अविनाशनंही रुपालीच्या मनातील असमाधान ओळखलं। तो तिला कामात मदत करू लागला, कधी खाऊ तर कधी लहान सहान भेटवस्तू देऊ लागला। हळूहळू एकाच टोळीत काम करताना त्यांच्यात जवळीक वाढली आणि एका अनैतिक संबंधाची सुरुवात झाली। अविनाशनं समीरला ट्रॅक्टरवर लक्ष ठेवण्यास सांगून स्वतः गावात जात असल्याचं खोटं सांगितलं। त्याचवेळी रुपालीनं तहानेचं निमित्त केलं आणि ती उसाच्या फडात गेली। समीरला काहीतरी संशयास्पद वाटल्यानं तो तिच्या मागे गेला। तिथं त्यानं जे पाहिलं ते धक्कादायक होतं। रुपाली आणि अविनाश आक्षेपार्ह अवस्थेत होते। संतापलेल्या समीरनं तिथंच राडा केला। सर्वांसमोर या दोघांचं कृत्य उघड झालं, ज्यामुळे अविनाश आणि रुपालीचा प्रचंड अपमान झाला। या अपमानाचा बदला घेण्यासाठी आणि आपल्या मार्गातील अडथळा दूर करण्यासाठी अविनाश आणि रुपालीनं समीरला कायमचं संपवण्याचं ठरवलं। रुपालीनं समीरची खोटी माफी मागितली आणि त्याला विश्वासात घेतलं। तिनं समीरला शहरात जाऊन नवीन संसार थाटण्याचं आमिष दाखवलं। एके दिवशी रुपालीनं समीरला दुचाकीवरून शहरात नेलं। नियोजित कटानुसार रुपालीनं अविनाशला त्यांच्या लोकेशनची सतत माहिती दिली। एका निर्जन वळणावर रुपालीनं समीरला गाडी थांबवण्यास सांगितलं। त्या क्षणी मागून वेगानं येणाऱ्या जड ट्रॅक्टरनं समीरच्या दुचाकीला भीषण धडक दिली। हा अपघात इतका जोरात होता की समीरचा जागीच मृत्यू झाला। दोघे तिथून पळून गेले। सुरुवातीला हा एक अपघात वाटत होता, पण समीरच्या कुटुंबाला संशय आला। पोलिसांनी तपास सुरू केला असता ट्रॅक्टर चालक अविनाश आणि रुपाली दोघंही गायब असल्याचे आढळले। पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे त्यांचे मोबाईल लोकेशन ट्रेस केलं। अखेर परराज्यात पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्यांना रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले। पोलिसांनी कडक चौकशी केली असता दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला। एका क्षणिक आकर्षणापोटी रुपालीनं आपल्या पतीचा बळी दिला आणि अविनाशने एका निष्पाप माणसाचा जीव घेतला। आज दोघंही आपल्या कर्माची शिक्षा भोगतायत। ही घटना समाजातील बिघडत चाललेल्या मानसिकतेचे आणि नात्यांमधील विश्वासाच्या अभावाचं एक भीषण उदाहरण ठरली आहे।